सो नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस गायकवाड. सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. इकडे आहे ऋतुराज, देवा आणि तुषार काळे. सो आज आम्ही जालूच्या घरी आलो आहेत. जालूची इथं कुदळी मारण्याचा कार्यक्रम, म्हणजे काल ऋतुराजनी गाडी घेतली आणि आज आपला मित्र जालू नवीन बंगला बांधतोय. लवकरच तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये जालूचा कुदळी मारायचा कार्यक्रम. तर इकडे आम्ही असं वड्याला बसलो होतो. वडा दाखवा. हो, सो इकडं आता म्हैस पोहू राहिली. इकडं म्हैस, हे बघा, इकडं अशी चांगली मोठी म्हैस होती, ती म्हैस पोहू राहिली. तर तिथंच झाड आहे आणि गावाकडलं वातावरण तुम्हाला ते सांगत राहतो. आम्ही एक्सप्लोअर करतोय ना, त्या गावाकडचं वातावरण खूप भारी आहे. जेव्हा पावसाळा चालू होता तेव्हा आमच्या गावाला खरी मजा येते. पाटाचं पाणी, आणि पाटाचं पाणी नाही म्हणता येणार, काय म्हणता येईल याला, पावसाचं पाणी चांगलं साचवलं. नदी नाले चांगले तुडूंब भरलेले आहेत आणि खूप भारी आहे. का म्हैस चांगली पोहू राहिली. बोल 2 शब्द. आम्ही असं प्लॅन करतोय, एवढं तुडुंब असं बंधारा भरलेला आहे आमचा आलं. आता आमची अशी इच्छा झालेली पोहण्याची, पण आता आम्ही कार्यक्रमाला दुसरे आलेलो आहे कुदळी मारण्याचा. जर कुदळी मारण्याच्या कार्यक्रमाला आलो नसतो आम्ही 100% एक सूर मारूनच गेलो असतो पाण्यामध्ये. पण नाही मित्रांनो, इकडे 2 जणांना पोहत येत नाही. ते एक तर सगळ्यात हौशी आणि दिवस चालू. हा, तुषार काळे एक तर पोहतो, पण कुठं कांद्याच्या दंडात पोहायची सवय आहे त्याला, एवढंच आहे. बरोबर नाही देवा? माकाचा दंड थोडा खोल राहतो, त्याच्यात पाणी उडत राहतं. हे बघा, हे तुषार